जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत सम्यक संबुद्ध भगवंतांनी निर्माण केलेला सद्धम्म प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन. प्रियदर्शी राजा सम्राट अशोक विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म त्यामधील तृतीय खंड भाग तिसरा धम्म म्हणजे काय त्यामधील पाठ तिसरा पाठ दुसरा जीवनात पूर्णता साधने म्हणजे धम्म होय. पाठ दुसरा जीवनात पूर्णता साधने म्हणजे धम्म होय. आपण जे महापुरुषांना जे अभिवादन करतो, सम्राट अशोकांचं नाव घेतलं म्हणजे सगळे राजे महाराजे आले. बाबासाहेबाचं नाव घेतलं म्हणजे सगळे महापुरुष आले. कारण त्यांनी जे विचार पेरलेले आहेत तेच परिपूर्ण आहेत. आता महापुरुष एवढे आहेत का त्यांचे नाव घेतो म्हणजे अर्धा घंटा लागते, मग प्रवचन कधी करायचं. म्हणून सम्राट अशोकांचं नाव घेतलं म्हणजे सगळे महापुरुष आले, राजे महाराजे आले, आणि बाबासाहेबांचं नाव घेतलं म्हणजे सगळे महापुरुष त्यामध्ये सामावले. तर दोन जीवनात पूर्णता साधने म्हणजे धम्म होय. तीन प्रकारच्या पूर्णता असतात, कायिक, वाचिक आणि मानसिक. मानसिक पूर्णता कोणत्या प्रकारची असते? आता आपण हे जे वाचून राहिलो ना, हे सगळं आता बुद्ध अरहंत आणि बुद्ध होण्याचे तत्त्वज्ञान नाही आहे. हे बुद्धीच्या कसोटीवर आपल्याला समजून जाईल. पण हे अंगीकृत हे नैसर्गिक प्रक्रियेतून असलं पाहिजे, तेव्हाच इकडं वळते माणूस. नाही तर बुद्धीच्या कसोटीवर माहीत असणं वेगळं आणि नॅचरलरित्या त्याला अंगीकृत असणं वेगळं. फक्त आपण याला बुद्धीच्या कसोटीवर जाणण्याचा प्रयत्न करत आहोत. जीवनात पूर्णता साधने म्हणजे धम्म होय. तीन प्रकारच्या पूर्णता असतात, कायिक, वाचिक आणि मानसिक. मानसिक पूर्णता कोणत्या प्रकारची असते? आसवे अथवा चित्तमल पुरा नष्ट होऊन ह्या जीवनात संपूर्ण चित्त विमुक्तीचा अनुभव घेणे, प्रज्ञेच्या आसवांपासून विमुक्ती मिळवून त्याच अवस्थेत सतत वर्तने ह्यासच मानसिक पूर्णता म्हणतात. मानसिक पूर्णता चित्ताची पूर्ण जेवढे विकार आहे ते सगळे नष्ट करणे. आणखीही पारमिता आहेत. भगवान बुद्धाने त्या सुबुतीला सांगितल्या. त्या सुबुतीला सांगितलं, सुबुती बोधिसत्वाची दान पारमिता कोणत्या प्रकारची असते? सुबुती म्हणतो, बोधिसत्वाची दान पारमिता कोणत्या प्रकारची असते? प्रश्न. तथागत म्हणाले, बोधिसत्व चित्ताच्या अवस्थाची जाणीव ठेवून अंतर्बाह्य वस्तूचे दान करतो. अंतर्बाह्य म्हणजे अंतर्मनाचे, अंतर्बाह्य वस्तूचे दान करतो आणि त्या सर्व प्राणीमात्रांना दिल्यावर बोधीला त्या अर्पण करतो. दुसऱ्यांनाही तो तसे करण्याची प्रेरणा देतो. कुठल्याही वस्तूबद्दल त्याच्या मनात आसक्ती नसते. ह्या अवस्थेला दान पारमिता म्हणतात. भगवान बुद्धाची आहे ते दान पारमिता बोधिसत्वाची. म्हणजे त्यांना कुठल्याही ह्या अवस्थेला दान पारमिता म्हणतात. म्हणजे त्यांना कुठल्याही वस्तूबद्दल त्यांच्या मनात आसक्ती नसते. ही एवढं ऐकायला किती सोपं वाटलं आपल्याला. कुठल्याही वस्तूबद्दल त्यांच्या मनात आसक्ती नसते, ह्या अवस्थेला दान पारमिता म्हणतात.
किती मोठी गोष्ट आहे. कायला चिपकावं नाही आहे, कुठल्याच प्रकारच्या गोष्टी नाही आहे, काहीच नाही. क्षणी काही कणभरी नाही राहिला चिकटावा, पुरं त्यागलेलं आहे. इतकं भयंकर दान पारमिता त्यांनी पूर्ण केली. आणि ही कोणीच करू शकत नाही. ते फक्त सम्यक संबुद्धच पूर्ण करू शकतात. ते दान पारमिता इतकी भयंकर पारमिता आहे. ते विचार करा पण तुम्ही सगळं 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 सोडणं, कायले चिपकावं नाही, धन नाही, दौलत नाही, कुठल्याच वस्तूला नाही चिपकावा. इतकी इतकी ताकदवर ही दान पारमिता आहे. आपण भावचक्रामध्ये दान पारमिता काय काय करतो? भोजनदान, अन्नदान, विहारदान, ह्या दानपारमिता करतो आपण. भगवंताची जी दानपारमिता आहे ही जगातली सगळ्यात ताकदवर दानपारमिता आहे. त्यांनी कुठल्याही वस्तूबद्दल मनात आसक्ती त्यांच्या नसते. ह्या अवस्थेला दानपारमिता म्हणतात. सुबुतीने प्रश्न केला, बोधिसत्वाची शील पारमिता कशी असते? तथागत म्हणाले, या पारमितेत तो स्वतः सदाचाराची 10 पथ्ये पाळीत असतो आणि इतरांना तसे करण्याची प्रेरणा देतो. सुबुती म्हणाला, बोधिसत्वाची शांती पारमिता कशी असते? तथागत म्हणाले, या पारमितेत तो स्वतः क्षमाशील होऊन इतरांना तसे होण्याची प्रेरणा देतो. क्षमाशील म्हणजे माणूस क्षमाशील असला पाहिजे. नाही तर मग क्षमाशील जर नसन देते आग लावून, काय लेका तुला थापड मारली, काढणं लेका तलवार, कारण लागले भांडणं, झाली हिंसा. पण ज्याच्यापाशी शांती असून तो काय करून जाऊ दे, काही नाही, शांततेने विचार कर, आपण त्याला कायदेशीर कारवाईमध्ये घेऊ. भावचक्रामध्ये माणूस असा विचार कर, पण हिंसा करणार नाही, शांती ठेवण, का बा हिंसा नाही झाली पाहिजे. त्याच्यामध्ये 0.1% जरी असन शांतीचं गुणधर्म, तर तो हा विचार करत चांगल्या मार्गानं काहीतरी करायचा. जर नसन तर मग झालं काम, झाली घटना, झाली हिंसा, मग जेलात, मग तिथं बसते असा विचार करू. फालतू राग केला नव्हता करायला पाहिजे. मला सांगितलं होतं एका जणानं, ते आले ते मायापाशी जीवक भंतीची, त्यानं सांगितलं होतं. मित्र जीवक आले ते मायापाशी, त्यानं सांगितलं शांत राहा, नाही ऐकलं. आता तिथं विचार करते, तिथं अक्कल आली त्याने, कुठं तिथं अक्कल येते. मग बसूनच ते मच्छर चावते, लय बेकार काम राहते तिथं. ह्या सगळ्या गोष्टी पहिलेच याची जाणीव असली पाहिजे का शांत राहून विचार करणं. कुठल्याही गोष्टी, कुठली घटना असू द्या जगातली, कोणती घटना, पती पत्नीची असू द्या, मित्राची असू द्या, भावाभावाची असू द्या, बहिणी बहिणीची असू द्या, काही ती कोणती किती गंभीर घटना असू द्या, हिंसा करणे, भांडणं करणे हा उपायच नाही आहे. भगवंत म्हणते माफ करून दे, त्यागून दे. एक म्हणते भगवंत माफ करून दे, नाही पटत मग आता बा हिंसा होऊ शकते, मग त्यागून दे, जा बा तू वेगळा राह, मी वेगळा राहतो, भांडणं व्हायचं कामच नाही. किती चांगला उपाय आहे हे बुद्धाचे तत्त्वज्ञान आहे. हे बुद्धानं बरोबर सांगितलेलं आहे कोणत्या स्टेजवर काय काय करायचं. पण हिंसा करू नको म्हणते भगवंताचा धम्म, हिंसा करू नका म्हणते, त्यापासून दूर राहा. इतका महान असा धम्म आहे हा. त्यानंतर आहे सुबुती म्हणतो, बोधिसत्वाची वीर्य पारमिता कशी असते? तथागत म्हणाले, या पारमितेत तो 5ही पारमितांच्या परिपूर्तीत अखंड मग्न राहतो, अखंड मग्न राहतो आणि इतरांनाही तसेच करण्याची प्रेरणा देतो. म्हणजे उत्साह असते त्याच्यामध्ये, या पारमिताला त्याच्यात गुंतून राहण्याचा अलग अलग पारमितीमध्ये. त्यानंतर आहे सुबुती म्हणतो, बोधिसत्वाची समाधी ही पारमिता कशी असते? तथागत म्हणाले, या पारमितेत कौशल्याने तो ध्यान साधतो, तथापि तो तत्संबंधित रूप लोकात परत जन्म घेत नाही आणि इतरांनाही तो तसेच करण्याची प्रेरणा देतो. बघा, समाधी साधतो म्हणते,
रूपलोकात परत जन्म घेत नाही. रूपलोकात याला जर आपण काल्पनिक तरीकेनं तिकडलं न सांगता इकडलं जर वास्तविक सांगितलं तर समाधी ही अशी असते का तो रूपलोकात जन्म नाही घेत. मग तो आपला समाधीस्थ राहते का धम्माच्या मार्गामध्ये पुरा असा गुंतून राहिले. त्याला कोणी काही बोललं वगैरे मग असं जास्त त्याला म्हणायला लागत नाही, असं गळून पडते ते. तो आपल्या कामात मग्न राहते, काम करत राहते, धम्माचं काम करत राहते. तर याचा आपल्यापाशी 0.1% तरी गुणधर्म असला पाहिजे, तरी लय मोठं कल्याण होतं, लय मोठं मंगल होतं. कारण हे लय मोठं आहे. म्हणजे हे जे एक पारमिता आहे ना, असं समजून घ्या, एक 10 लाख करोड एवढी मोठी पारमिता आहे. ते पैशाची किंमत होत नाही, पण एक उत्तर सांगून राहिलो, 10 लाख करोडची एवढी याच्यापेक्षा मोठी किंमत आहे याचीवाली. तर त्यातले समजा 1 करोड जरी भेटले आपल्याला, 1 करोड किती मोठा फायदा आहे. म्हणते एवढी मोठी संपत्ती आहे म्हणते राजा, याच्यातलं 1 करोड भेटून तर आपल्याला आपली जिंदगी बनून जाईल. म्हणजे ह्या समाधीमधला 0.1% जरी एखाद्या मनुष्याच्या आपल्या जीवनामध्ये उतरवलं असेल तर त्याला एक चांगला बनून राहतो, चांगला आपल्या कामात मग्न राहते. दारू पिणार नाही, काही नाही, मस्त करण आपला बिचारा कामधंदा, पैसे आणले, लेकराले ॲप्पल, चिकू, शेप, अंगूर, काजू, बदाम, मस्त दूध पेन, चांगला खुश राहत बिचारा आपल्या संसारामध्ये. इतकं चांगलं ते पारमिताचं हे आहे. तर असं आपण ते केलं पाहिजे. त्यानंतर सुबुती म्हणतो, बोधिसत्वाची प्रज्ञा पारमिता कशी असते. तथागत म्हणतात, या पारमितेत तो कोणत्याही एका धर्मात भौतिक अथवा आदिभौतिक मग्न न राहता सर्व धर्माच्या अभिजात स्वरूपाचे चिंतन करीत असतो आणि तसे करण्यास इतरांना प्रेरणा देतो. प्रज्ञा म्हणजे प्रज्ञा हे एक विशिष्ट ज्ञान आहे जागृत अवस्थेमध्ये राहण्याचं, आणि तो धर्माच्या स्वरूपामध्ये चिंतन करत असतो आणि तसे करण्यास तो इतरांनाही प्रेरणा देतो. तर म्हणून या बाबी आपल्या अंगामध्ये असल्या पाहिजे, 0.1% तरी त्या असल्या पाहिजे. अशा पारमिता अंगी बनविणे अशा पारमिता अंगी बनविणे यालाच धम्म म्हणतात. अशा पारमिता अंगी बनविणे यालाच धम्म म्हणतात. त्यानंतर 3 निब्बाण प्राप्त करणे हा धम्म आहे. निब्बाण प्राप्त करणे हा धम्म आहे. निब्बाणासारखे परमसुख दुसऱ्या कशानेही लाभत नाही, असे भगवान बुद्धाचे वचन आहे. भगवान बुद्धाने शिकविलेल्या सर्व सिद्धांताचा निब्बाण हा केंद्रवर्ती सिद्धांत आहे. निब्बाण म्हणजे काय? बुद्ध प्रणीत निब्बाण हे बुद्धपूर्व लोकांनी सांगितलेल्या निब्बाणापेक्षा अर्थाने आणि आशयाने वेगळे आहे. बुद्धपूर्व लोक निब्बाण म्हणजे आत्म्याचा मोक्ष असे मानित असत. म्हणजे बुद्धपूर्व लोक निब्बाण म्हणजे आत्म्याचा मोक्ष असे मानित असत. आता बुद्धपूर्व लोक तर ते लोक कोणते होते? ते अंधारामध्ये लोक होते सगळे. असे प्रत्येक काळामध्ये बुद्ध येत असतात. जेव्हा लोक अंधारामध्ये पडतात तेव्हा बुद्ध येतात. आणि म्हणून म्हटलं गेलेलं आहे का आता बुद्धाची गरज असते बा. ते म्हणतात ना, हे आपलं यदा यदा ही धर्मस्य, हे बुद्धिझमचं वाक्य आहे. ते म्हणजे यदा यदा ही धर्मस्य म्हणजे जेव्हा धम्मावर काहीतरी हे संकट येते तर त्यानंतर वाक्य जेव्हा ग्लानी भवती भारत, म्हणजे जेव्हा काही जगामध्ये काही ग्लानी येते, अशी धम्माच्या संबंधी अभाव निर्माण होते, तेव्हा महापुरुष जन्माला येतात. तर बुद्ध मग तेव्हा जन्माला आले होते, म्हणजे बोधिसत्व सिद्धार्थ या अवस्थेमध्ये. तर मग ते बुद्ध होणारे असतात आणि ते मग खरा धम्म लोकांना सांगतात, पटवून देतात, सद्धम्म लोकांना सांगतात. बुद्धपूर्व लोक निब्बाण म्हणजे आत्म्याचा मोक्ष असे मानित असत. 4 प्रकारचा मोक्ष पूर्वी मानला जात असे. पहिला लौकिक
म्हणजे खा प्या मजा करा, असा पहिला असा मोक्ष होता का बा खा प्या मजा करा. खायो म्हणजे जेवण करा बा, दारू प्या, खाऊ खा प्या मजा करा, असा पहिला त्याचा एक हे होता, मोक्ष होता. 4 प्रकारचा मोक्ष पूर्वी मानला जात असे. पहिला लौकिक म्हणजे खा प्या मजा करा या जड स्वरूपाचा. दुसरा योगिक, तिसरा ब्राह्मणी आणि चौथा औपनिषदक. योगिक म्हणजे योग करणारे असतील ते, ब्राह्मणी असेल ब्राह्मणाच्या व्यवस्थेनुसार, आणि चौथा औपनिषदक, काही ते ग्रंथ वगैरे होते औपनिषदक त्यांचं त्या हिशोबानं. ब्राह्मणी आणि औपनिषदक निब्बाण कल्पनेत एक साम्य होते. या दोनही कल्पनात आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व आहे असे मानले जाईल. भगवान बुद्धाने या सिद्धांताचा निषेध केला. या सिद्धांताचा निषेध केला म्हणून निब्बाण विषयक ब्राह्मणी आणि औपनिषदक शिकवणुकीचे खंडन करणे भगवान बुद्धाला कठीण गेले नाही. त्याच्या ग्रंथामध्ये लिहिलं होतं आत्मा, आत्म्याला ते मानत असत. तर आत्मा भगवंतांनी काय केलं, त्याचं खंडन केलं. खंडन करणे भगवान बुद्धाला कठीण गेले नाही. निब्बाणाची लौकिक कल्पना ही अत्यंत जड स्वरूपाची असल्यामुळे भगवान बुद्धास ती कधीच प्रिय नव्हती. कारण या लौकिक कल्पनेत माणसाच्या प्राणी म्हणून ज्या इंद्रिय भुका असतात त्याचे शमन करणे ह्या पलीकडे दुसरा आशय नाही. त्यात आध्यात्मिक हानी करण्यासारखे आहे. म्हणजे असली निब्बाणाची कल्पना मान्य करणे म्हणजे बुद्धाच्या मते मानवाची अत्यंत हानी करण्यासारखे आहे. जे भगवंत म्हणतात का बा आत्मा आणि अशा प्रकारच्या ज्या निब्बाणाच्या कल्पना आहेत, आत्मा असते बा वगैरे ह्या, तर भगवंतांनी ते अमान्य केली. ते हानिकारक आहे म्हणजे भगवंत. असली निब्बाणाची कल्पना मान्य करणे म्हणजे बुद्धाच्या मते मानवाची अत्यंत हानी करण्यासारखे आहेत. हे खा प्या मजा करण्यावाली आणि आत्म्याची ही भगवंतांनी अमान्य केली. कारण इंद्रिय भुकांचे शमन करणे आणि अधिक भुका निर्माण करण्यासारखे आहे. अशा प्रकारच्या जीवनमार्ग कोणत्याही प्रकारचे सौख्य मिळवून देऊ शकत नाही. उलट त्याने येणाऱ्या सुखाने अधिक दुःख निश्चितपणे वाट्यास येते. योगातील निब्बाण कल्पना म्हणजे एक केवळ तात्पुरती अशी अवस्था होती. त्याने मिळणारे सुख हे नकारात्मक स्वरूपाचे होते आणि ते मिळविण्यासाठी सर्व संसार परमसुख व्हावे लागते, परादमुख व्हावे लागते. त्यांच्या योगाने वेदना टाळता येतात परंतु सुख मिळत नाही. आणि सुख मिळालेच तर ते योग चालू आहे तोपर्यंतच ते स्थायी स्वरूपाचे नव्हते, अस्थायी स्वरूपाचे होते. भगवान बुद्धाची निब्बाणविषयक कल्पना त्यांच्या पूर्वीच्या मतप्रणालीपेक्षा वेगळी होती. त्यांच्या निब्बाण कल्पनेत 3 प्रकारांचा अंतर्भाव होतो. आत्म्याच्या मोक्षाऐवजी प्राण्याचे सुख हा एक विचार. आत्म्याच्या मोक्षाऐवजी प्राण्याचे सुख हा एक विचार. जिवंतपणी ह्या सर्व संसारात असताना मिळणारे सुख हा दुसरा विचार. आत्म्याचा मोक्ष आणि मृत्यूनंतर आत्म्याला मोक्ष मिळणे हे 2 विचार बुद्धाच्या निब्बाण कल्पनेला अगदी अपरिचित आहेत. भगवान बुद्धाच्या निब्बाण कल्पनेतील मूल आधार असा तिसरा विचार म्हणजे सदैव प्रज्वलित असणाऱ्या विकारांच्या ज्वालांवर निग्रह साधणे. गयेत राहत असताना बुद्धाने भिक्खूंना जे प्रवचन दिले
त्याच्या मुख्य विषय राग आणि द्वेष हे प्रज्वलित अग्नीसारखे होत हा आहे. तो म्हणाला, भिक्खू, अखिल संसार हा म्हणजे एक पेटता अग्नीच आहे आणि संसारातील कोणकोणत्या वस्तू जळत आहेत. भिक्खूंनो, चक्षुंद्रिय हे पेटलेले आहे, रूप पेटलेले आहे, चक्षु संस्कार हे पेटलेले आहे, डोळ्यांनी होणारी जाणीव चक्षु संस्कार ही पेटलेली आहे. चक्षु संस्कारापासून उद्भवणाऱ्या सुखकारक, दुःखकारक, अदुःखकारक गोष्टी ह्याही जळत आहेत. आणि त्या कशामुळे पेटलेल्या आहेत? त्या रागाग्नीने, द्वेषाग्नीने, मोहाग्नीने, जन्म जरा मृत्यू दुःख दोर्मणस्य, त्याप्रमाणेच उपायास आणि निराशा यामुळे जळत आहे. जळत आहे सगळं. ते दिसते का आपल्याला जळत आहे म्हणून? पण जळत आहे. डोळे जळून राहिले. बापा बापा, मोठं हिच्याच पैसे वाटते, सोनं मोठी घालते, जळून राहिले. कानानं काही ऐकलं, बापा भल्ला बोलतं रे, कायच होय, जळून राहिला का आहे का नाही? जळत आहे. उदाहरण देऊन सांगू राहिलो तुम्हाला. द्वेषाग्नीनं, मोहाग्नीनं जन्म जरा मृत्यू, जन्मही जळून राहिला. कोणतंही बाळ हा 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 हसत येते जन्माला, हसत येते, हसत वा वा खुश झालो मी, आलो वा, आलो आई मी, असं येते का हसत? रडत येते, क्वॅ क्वॅ येते ना रडत. आता हे मला काहून येते माहीत आहे का? माझा इतिहास तुम्हाला माहीत करून घ्या. हे असं मला काहून येते? कारण मी एक इकडं नसतो आलो, मी चांगला ॲक्टर झालो असतो, मी नाही तर गायक झालो असतो. म्हणून ह्या सगळ्या मला कलाकार्य तुम्हाला करून सांगा लागते, पटलं पाहिजे, लवकर समजलं पाहिजे. नाही जास्त बोरिंग केलं, उदास केलं, एकदम रडकुंडी आणलं, बाप्पा किती दुःख आहे, दुःखी होसान तुम्ही, दुःखीच राहायचं. म्हणून हे अशा गोष्टी अशा प्रकारे थोडं समजून सांगा लागते, मग त्याच्यामध्ये लवकर समजून येते. ते थोडं समजण्यामध्ये इंटरेस्ट वाटते, आकर्षक वाटते ऐकण्यामध्ये. त्या रागाग्नीने, मोहाग्नीने जन्म जरा मृत्यू दुःख दोर्मणस्य याप्रमाणेच उपायास त्यांच्यामुळे जळत आहेत. हे जाणल्यावर भिक्षूंनो, प्रज्ञावान श्रेष्ठांच्या मनात उपेक्षा, विरक्ती उत्पन्न होते. या उपेक्षेमुळे त्यांच्या ठिकाणचे रागाग्नी आणि विकार मावळतात आणि विकारांच्या अभावामुळे तो मुक्त होतो. आणि मुक्त झाल्यावर त्याला आपल्या मुक्तीची जाणीव होते. उपेक्षाभाव, असुखत. जो प्रज्ञावान आहे, म्हणजे प्रज्ञा एक विशिष्ट ज्ञान आहे, आणि त्याच्या मनात जर उपेक्षा आहे पूर्णपणे अर्धवट नाही, पूर्ण, तर त्याला राग नाही, द्वेष नाही, लोभ नाही, मोह नाही, उपेक्षाभाव, असुखद अदुःखद मध्यम मार्गामध्ये आहे. इतकं ताकदवर असते ते. पण आता हे मिळवणं काय एवढं सोपं आहे का कोणत्या दुकानात भेटते? मायापाशी 500 करोड आहे, द्यावं विकत. उपेक्षा भेटते का कुठं विकत? हे नाही भेटत. ही मिळवा लागते, धम्माच्या बलानं हे प्राप्त करावं लागते. याच्यातला माणसाच्या अंगामध्ये 0.1% जरी असन तर तो व्यक्ती काही दान पारमिता करत राहते. नाही तर मग बम आहे, मी काय देऊ, माया सोय, मी नाही देत, हाय भरू देतच देत नाही. मग दवाखान्यात का 5 लाख खर्च लागते ऑपरेशनले. 5 लाख, हो, नाही तर घरी जा, डॉक्टर तिथं जमते का काही? मग डॉक्टरकडे बरोबर देते, घ्या बा. मग 5 लाख किती, अजून 200 लागते, पुरे तिथंच जाते मग दवाखान्यात. असं होते मग. पण ह्या गोष्टी उपेक्षा भाव अंगात असला पाहिजे, समजलं पाहिजे, म्हणून सांगू राहिलो. उपेक्षा विरक्ती उत्पन्न होते. या उपेक्षेमुळे त्यांच्या ठिकाणी रागाग्नी
आदी विकार मावळतात आणि विकारांच्या अभावामुळे तो मुक्त होतो आणि मुक्त झाल्यावर त्याला आपल्या मुक्तीची जाणीव होते. निब्बाणामुळे सुख कसे मिळते या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देणे आता आवश्यक आहे. एक सर्वसामान्य समजूत आहे की माणसाला पुरेसे मिळाले नाही की तो दुःखी होतो, परंतु ही समजूत काही त्रिकाळ सत्य नाही. भोवती समृद्धी आणि संपन्नता असूनसुद्धा मनुष्य दुःखी राहतो. भोवती समृद्धी आणि संपन्नता असूनसुद्धा मनुष्य दुःखी राहतो, कधी तहान भागत नाही. बंगलाही आहे, गाडी आहे, हेलिकॉप्टरही आहे, विमानही आहे, सगळंच आहे. आता 10 पोते सोनं आहे, 10 पोते चांदी, 1 पोतं हिऱ्याचं आहे भरलेलं, तरी दुःखी राहते, समाधानीच नाही आहे ना. इथंच म्हटलेलं आहे भगवंतांनी, भोवती समृद्धी आणि संपन्नता असूनसुद्धा मनुष्य दुःखी राहतो. काहून दुःखी राहत असं? का कारण असं? सगळंच आहे ना, 7 पिढ्याचं कमवून ठेवलं तरी दुःखी आहे. काहून? धम्माचा अभाव. धम्माच्या अभावामुळे दुःखी आहे. माहीतच नाही धम्म काय आहे. तर त्याला वाटते बम पैसाच म्हणजे सगळं काही, संपत्ती म्हणजे सगळं काही. संपत्ती हे चलन आहे, जीवन जगण्यापुरती ठीक आहे, पण त्याला धम्माची जोड पाहिजे. मग किती की संपत्ती जरी असन, त्याला धम्माची जोड असन तरच त्याला मनाची शांती लाभत असते. नाही तर मग दुःखच दुःख, परेशानीच परेशानी. म्हणून म्हटलं गेलेलं आहे, परंतु ही समजूत काही त्रिकाळ सत्य नाही. भोवती समृद्धी आणि संपन्नता असूनसुद्धा मनुष्य दुःखी राहतो. हा लोभाचा परिणाम आहे आणि लोभ हा गरीब आणि श्रीमंत या दोघांच्याही जीवनाचा शाप आहे. काय म्हटलेला लोभ माणसाले? शाप म्हटला, शाप. जा तुले शाप आहे, तू दुःखीच राहायशी. शाप आहे तो. बघा, लोभ राग दुःखाचे मूळ कारण. राग, द्वेष, लोभ, मोह. एक लोभ, लोभच लोभ डुबला त्याच्यात. मग तो कोणत्या लोभामध्ये डुबलेला आहे? बकेटभर लोभामध्ये डुबलेला आहे, टोपल्याभर लोभामध्ये डुबलेला आहे, इरीच्या लोभामध्ये डुबलेला आहे, नदीच्या लोभामध्ये डुबलेला आहे, समुद्र एवढा लोभामध्ये डुबलेला आहे. कोणत्या लोभामध्ये डुबलेला आहे तो तेवढा दुःखी राहते. मग त्याचा लोभाचा समुद्र किती मोठा आहे, का नदी आहे, का तलाव आहे, का एखादा डोबरा आहे, कितल्या याच्यामध्ये आहे तो लोभामध्ये, त्या प्रमाणात तो मनुष्य दुःखी राहत असतो. आहे का समीक्षा दीदी? म्हणून म्हटलं गेलेला आहे, हा लोभाचा परिणाम. आणि लोभ हा गरीब आणि श्रीमंत या दोघांच्याही जीवनाचा शाप आहे. हा विचार भिक्खूंना दिलेल्या एका प्रवचनात भगवान बुद्धाने स्पष्ट केला आहे. लोभाने लुब्ध आणि रागाने शुद्ध, मोहाने मूढ झाल्यामुळे माणसे स्वतःच्या व इतरांच्या दुःखाबद्दलचे विचार मनात घोळवू लागतात आणि त्यामुळे त्यांना मानसिक वेदना आणि पीडा अनुभवाव्या लागतात. मानसिक पीडा बघा, लोभाने, रागाने आणि मोहाने. लोभाने, रागाने आणि मोहाने मूढ झाल्यामुळे माणसे स्वतःच्या इतरांच्या दुःखाबद्दलचे विचार मनात घोळवू लागतात आणि त्यामुळे त्यांना मानसिक वेदना आणि पीडा अनुभवाव्या लागतात. या वेदनेमुळे माणूस काही मग मेंटलसुद्धा होऊ शकते, पागल. मैं कहा हूँ, मैं किधर हूँ, झालं. आता हे जे फिरून राहिलं ना, हे मानसिक वेदना. त्याच्या कारणात लोभाचा अधिक परिणाम, अतिरिक्त लोभ, राग, अतिरिक्त राग, मोह, अतिरिक्त मोह, आणि त्यामध्ये मुरलेले, आणि ते मग इथं नस मग दबते. मग इथे दबली, चालले, मग ते भयंकर होतात. म्हणून त्यामुळे त्यांना मानसिक
वेदना आणि पीडा अनुभवाव्या लागतात, परंतु जर लोभ, राग, मोह यांचा पूर्ण उच्छेद केला तर माणूस स्वतःच्या दुःखाने दुःखी होत नाही, त्याचप्रमाणे दुसऱ्यांच्या दुःखाने दुःखी होत नाही अथवा मानसिक वेदना आणि पीडा अनुभवित नाही. आणि असे झाले की बंधूंनो, ते हवेसे वाटणारे आणि आकर्षक आणि जे बुद्धिवान श्रावकांनाच साध्य असे ते निब्बाण भविष्य जीवनात नव्हे तर ते इहजन्मी हस्तगत होऊ शकते. आता हे एवढं मोठी अवस्था प्राप्त करणं साधी गोष्ट आहे काय? नाही आहे. हे सम्यक संबुधा अरहंताचं सम्यक संबुधाचं काम आहे. आपण फक्त बुद्धीच्या कसोटीवर समजून राहिलो, पण याला अंगीकृत येण्यामध्ये नॅचरल अवस्था आहे, याच्यामध्ये लय मोठी पारमी लागते, लय मोठं बल लागते, लय कसोट्या पार करावं लागते. हे एवढं सोपं नाही. फक्त बुद्धीच्या कसोटीवर त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा, पण त्यामधले 0.1 0.2 काही ना काही टक्के जर आपल्या अंगी असत तर आपण त्या दुःखाला सहन करू शकतो आणि त्याच्यातून मार्ग काढू शकतो. आपण माणसाला दग्ध करणारे आणि त्याला असुखी करणारे असे दुःखाचे मूळ कशात आहे हे वरील प्रवचनात स्पष्ट झाले आहे. माणसाच्या रागदेशावर अग्नीचे रूपक योजून बुद्धाने येथे माणसाच्या असुखाचे परिणामकारक स्पष्टीकरण केले आहे. रागद्वेषाच्या अधीन होण्याने मनुष्य दुःखी होतो. रागद्वेषाच्या अधीन होण्याने मनुष्य दुःखी होतो. रागद्वेष हे विकार म्हणजे मनुष्याच्या निब्बाण स्थितीपर्यंत पोचण्याच्या मार्गात अडचणी निर्माण करणाऱ्या शृंखलाच आहेत. बघा, म्हणजे राग आणि द्वेष हा विकार कानी मनुष्याच्या निब्बाण स्थितीपर्यंत पोचण्याच्या मार्गात अडचणी निर्माण करणाऱ्या शृंखलाच आहे. राग द्वेष असन तर त्याला निब्बाण प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून ज्या क्षणी मनुष्य ह्या विकारांपासून मुक्त होतो त्या क्षणीच तो निब्बाण मार्ग आक्रमू लागतो. म्हणजे हे विकार नष्ट झाले तर तो चालला तिकडं, मग हळूहळू ते वेगळं अवस्था असते. मग ते भगवान बुद्धाच्या मते ह्या विकारांचे 3 प्रकारचे वर्ग आहेत. पहिल्या वर्गात तृष्णेतून उद्भवणारे कामुकता आणि लोभ विकार येतात. दुसऱ्या वर्गात वितृष्णेतून उद्भवणारे घृणा, क्रोध आणि द्वेष हे दोष येतात. तिसऱ्या वर्गात अविद्येतून उद्भवणारे जडता, मूर्खता आणि मूढता हे दोष येतात. पहिल्या राग व दुसऱ्या द्वेष अग्नीचा संबंध, भावना आणि दुसऱ्या संबंधीचा दृष्टिकोन आणि भूमिका यांच्याशी निगडित आहे, तर तिसऱ्या प्रकारचा अग्नी मोह हा जे सर्व विचार सत्यापासून भिन्न असतात त्यांच्याशी निगडित आहे. भगवान बुद्धाच्या निब्बाण सिद्धांतासंबंधी काही गैरसमजुती आहेत. निब्बाण शब्दाचा उत्पत्तीदृष्ट्या अर्थ फुंकर घालून विझविणे किंवा मालविणे असा आहे. या शब्दाच्या उत्पत्तीचा आधार घेऊन टीकाकारांनी या शब्दाच्या उत्पत्तीचा आधार घेऊन टीकाकारांनी निब्बाण सिद्धांत अर्थहीन बनविला आहे. ते असे मानतात की निब्बाण म्हणजे सर्व मानवी विकार मालविणे आणि ही क्रिया मृत्यू समान आहे असा वाकडा अर्थ लावून त्यांनी निब्बाण सिद्धांत हास्यास्पद बनविण्याचा प्रयत्न केला आहे. टीकाकार लावतात तसा निब्बाणाचा अर्थ बुद्धाला अभिप्रेत नव्हता. हे जो कोणी अग्निस्कंधोपम सुक्तात भाषादृष्ट्या अभ्यास करतील त्यांच्या लक्षात येईल. अग्निस्कंधोपम
सुत्तात जीवन म्हणजे अग्नी आणि मृत्यू म्हणजे तो मालविणे असे म्हटलेले नाही. तिथे म्हटले आहे की रागाग्नी, द्वेषाग्नी आणि मोहाग्नी जळत आहेत. सर्व प्रकारच्या प्रवृत्तींना पूर्णपणे मालवून टाकणे, सर्व प्रकारच्या प्रवृत्तींना पूर्णपणे मालवून टाकावे असे अग्निसुत्त म्हणत नाही. ते एवढेच म्हणते की पेटल्या ज्वालेला अधिक इंधन पुरवू नका. बघा, पेटल्या ज्वालेला अधिक इंधन पुरवू नका म्हणते. म्हणजे जर एखादा रागामध्ये आहे, त्याचा राग अधिक वाढवू नका, तो शांत कसा होईल याच्यावर काम करा. दुसरी गोष्ट अशी की टीकाकार निब्बाण आणि परिनिब्बाण यात भेद न करण्यात चुकले आहेत. उदाहरणार्थ असे सांगितले आहे, जेव्हा शरीर नाश पावते, पाहणे थांबते, संज्ञा नाहीशी होतात, चलन वलनादी क्रिया थांबतात, चेतना जाते, तेव्हा परिनिब्बाण घडते. परिनिब्बाण म्हणजे पूर्णपणे मालविणे, नाहीसे होणे. निब्बाण ह्या शब्दाच्या ठिकाणी वरील अर्थ नाही. निब्बाण म्हणजे धम्म मार्गावर वाटचाल करता येईल इतका पुरेसा आपल्या प्रवृत्तीवर ताबा असणे. यापेक्षा निब्बाण शब्दात अधिक अर्थ अभिप्रेत नव्हता. निब्बाण म्हणजे धम्म मार्गावर वाटचाल करता येईल इतका पुरेसा आपल्या प्रवृत्तीवर ताबा असणे. यापेक्षा निब्बाण शब्दात अधिक अर्थ अभिप्रेत नव्हता. निब्बाण अवस्था ही जिवंतपणे प्राप्त होणारी अवस्था आहे. निब्बाण हा निर्दोष जीवनाला प्रतिशब्द आहे. हे बुद्धाने राधेला एके ठिकाणी स्पष्ट करून सांगितले आहे. एकदा स्थविर राध, राधा शब्द कुठून आला? राध. बुद्धाने निब्बाण हा निर्दोष जीवनाला प्रतिशब्द आहे, हे बुद्धाने राधेला एके ठिकाणी स्पष्ट करून सांगितले आहे. एकदा स्थविर राध तथागतांकडे गेला. तथागतांना अभिवादन केल्यावर त्यांच्या समीप बसून त्याने विचारले, भगवान, निब्बाण म्हणजे काय? भगवंतांनी उत्तर दिले, निब्बाण म्हणजे निर्दोष जीवन. भगवान, परंतु निब्बाणाचा उद्देश काय? राध, निर्दोष जीवन हा निब्बाणाचा उद्देश आहे. निब्बाण हे जीवनाचे ध्येय आणि साध्य आहे. निब्बाण म्हणजे मालविणे किंवा नाश नव्हे, हे बुद्धाने सारिपुत्ताला पुढील प्रवचनात स्पष्ट केले आहे. एकदा भगवान श्रावस्तीतील अनाथपिंडकाच्या आश्रमात वास करीत होते. सारिपुत्तही त्यावेळी त्या ठिकाणी राहत होता. भिक्खूंना उद्देशून भगवंत म्हणाले, भिक्खूंनो, ऐहिक संपदेऐवजी धम्माचे तुम्ही दायाद व्हा. भगवंत म्हणतात, भिक्खूंना उद्देशून भगवंत म्हणाले, भिक्खूंनो, ऐहिक संपदेऐवजी धम्माचे तुम्ही दायाद व्हा. तुमच्याविषयी वाटणाऱ्या करुणेने तुम्हाला धम्मातील वाटा मिळावा, म्हणून मी तुम्हाला धम्माचे दायाद बनवित आहे. असे बोलून भगवान आपल्या गंधकुटीत गेले. सारिपुत्त मागे राहिला आणि भिक्षूंनी त्याला निब्बाणाचा अर्थ स्पष्ट करण्यास सांगितले. तेव्हा सारिपुत्त म्हणाला, लोभ हा दोष आहे, द्वेष हा दोष आहे. हा लोभ आणि हा द्वेष घालविण्याचा मार्ग मध्यम मार्ग होय. हा मार्ग आपल्याला पाहायला शिकवितो, जाणायला शिकवितो आणि ज्ञान देतो. तो आपणाला शांती आणि अभिज्ञा, बोधी आणि निब्बाण याचकडे नेतो. तो आपल्याला शांती, अभिज्ञा, बोधी आणि निब्बाण याचकडे नेतो. हा मध्यम मार्ग कोणता? हा मध्यम मार्ग म्हणजे अष्टांग मार्ग होय, त्याशिवाय दुसरा नाही.
सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक प्रयत्न म्हणजे व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. भिक्षूंनो, हा मध्यम मार्ग आहे. होय, क्रोध, द्वेष, ईर्ष्या, मत्सर, कृपणता, लालचीपणा, ढोंग, लबाडी, उद्धटपणा, मोह, प्रमाद हे सर्व दुष्ट विकार आहेत. मोह आणि प्रमाद यांचा परिहार मध्यम मार्गाने होतो. मोह आणि प्रमाद यांचा परिहार मध्यम मार्गाने होतो. त्यांच्या योगाने पाहायला, त्याच्या योगाने पाहायला दृष्टी मिळते. त्याच्या योगाने पाहायला दृष्टी मिळते. हा मार्ग आपणाला पाहायला शिकवितो आणि ज्ञान देतो आणि आपणाला शांती, अभिज्ञा, बोधी आणि निब्बाण याकडे नेतो. निब्बाण हे दुसरे काही नसून तो अष्टांग मार्ग आहे. अशा रीतीने सारीपुत्ताने निब्बाणाचे प्रवचन केले आणि भिक्षूंना ते ऐकून आनंद वाटला. असं सारीपुत्तानं म्हटलं, आनंद वाटला. निब्बाणात जो मूलभूत विचार आहे तो म्हणजे अष्टांग मार्ग. अष्टांग मार्गाशिवाय निब्बाणाला दुसरा अर्थ नाही. प्रवृत्तींचा संपूर्ण उच्छेद आणि परिनिब्बाण ही दोन टोके आहेत आणि निब्बाण हा त्यातील मध्यम मार्ग आहे. हे लक्षात घेतले असता निब्बाणाच्या कल्पने संबंधीच्या गोंधळाचा निराश होईल. बघा, परिनिब्बाण म्हणजे निब्बाण अवस्थेमध्ये शरीर त्यागणे, त्याला परिनिब्बाण शब्द लागते. तर आता आपण इथेच थांबूया. म्हणून या मध्यम मार्गामध्ये आपण सर्व निब्बाण अवस्था प्राप्त कराल अशी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. साधू साधू साधू.